नमस्कार. माझं नाव कीर्ती संजय बागुल आहे. न्यायाधीश होण्यासाठी मला आधीपासूनच सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्ट होता आणि IAS, IPS किंवा अ, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये एखादी पोस्ट आपली असावी, अशी माझी इच्छा होती. पण त्यासाठी मला डिग्रीसुद्धा हवी होती. तर डिग्री मी लॉमधून करण्याचं डिसाईड केलं. आणि लॉ करता करता मला लॉच्या सब्जेक्ट्समध्ये इंटरेस्ट डेव्हलप होत गेला व त्यामुळे मी डिसाईड केलं की आपल्याच क्षेत्रात आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि JMFC ही परीक्षा ही एक सिव्हिल पोस्ट आहे आणि एक प्रेस्टिजियस पोस्ट आहे. त्यामुळे मग मी JMFC करण्याचं डिसाईड केलं. टर्निंग पॉइंट ज्या वेळेला मी कोर्ट व्हिजिट करायला लागले. ज्या वेळेला मी कोर्ट व्हिजिट करायला लागले, त्यावेळेला मी बघितलं की एका जजचं काम काय असतं आणि त्यांना त्यांच्यावरच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, ते सगळं मी बघितलं आणि त्यामुळे मग माझ्या मनात विचार आला आणि मी डिसाईड केलं की मला हेच करायचं आहे. तो माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंटच असा म्हणता येईल. स्टडीची रुटीन म्हणजे बेसिकली मी LLB जेव्हा कंप्लीट केलं त्यानंतर मी JMFC ह्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि माझी स्टडीची रुटीन मी सकाळी 8-9 वाजता लायब्ररीला जायचे आणि तेव्हापासून तर दर 2-3 तासाच्या अभ्यासानंतर एक 10-15 मिनिटाचा ब्रेक घ्यायचे व संध्याकाळी 7 किंवा 8 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचे आणि ज्या वेळेला परीक्षा असायची त्यावेळेला तो वेळ जवळपास 10 ते 12 तास असा मी रोजचा अभ्यास मी करत होते. सगळ्यात जास्त मला कॉन्स्टिट्यूशनल लॉ हा विषय आवडता होता आणि अजूनही तो विषय माझा आवडताच आहे. सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे माझे वडील आणि माझी आई, ज्यांच्यामुळे मी या क्षेत्रात पाऊल ठेवण्याची हिंमत केली. कारण मुलींचं जर बघितलं गेलं तर लग्नाचं वगैरे त्यांच्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आई-वडिलांवर आणि त्यावेळेला मला जे लग्नाचं वय असतं मुलींचं 22-23व्या वर्षी, तर लग्न न करता मला शिक्षणाचं प्रेरणा माझ्या आई-वडिलांनी दिली आणि त्यांनी मला सांगितलं की तू ह्या सगळ्या गोष्टींचं अजिबात टेन्शन घेऊ नको. तू अभ्यास कर आणि तू परीक्षेवर फोकस कर. महाराष्ट्रातच ही एक्झाम घेतली जाते आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कॅन्डिडेट्स अपियर करतात आणि त्यात फर्स्ट रँक आला आहे. तर त्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असं होतं की मला ही एक्झाम क्रॅक करायची आणि मला ती ज्युडिशियल पोस्ट हवी आहे आणि ज्युडिशरीमध्ये रँकचं इतका फारसा फरक नाही पडत कारण जी रँक 1 असते ते पण एक JMFC असतात आणि जो लास्ट रँक असतो तो पण JMFC असतो. तर माझ्या डोक्यात एवढंच होतं की मला ही पोस्ट काढायची आहे. सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा ही एक्झाम दिली होती त्यावेळेला माझं प्रिलिम्स 2-2.5 मार्काने राहिलं होतं. तर ते एक खूप मोठं माझ्यासाठी अनुभव देणारी गोष्ट होती कारण आधी मी कधीच आयुष्यात फेलियर फेस नव्हतं केलेलं. मग त्यावेळेला मी फेलियर फेस केलं आणि मी तेव्हा डिसाईड केलं की अजून जितकं आपल्याकडनं मेहनत होऊ शकेल आपण तितकं मेहनत करूया. गुरुवर्य म्हणून मी क्लासेस केलेले होते पुणे येथे श्री ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर यांच्याकडे आणि त्यांच्याकडे क्लासेस करत असताना पासून पहिल्या दिवसापासून त्यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्यासाठी माझं इतकंच मार्गदर्शन असेल की तुम्ही बेरेक्ट्स याला याचा जितका सराव कराल, जितकं तुम्ही बेरेक्ट्सचं रिव्हिजन कराल, तितकं तुमच्यासाठी ही परीक्षा क्रॅक करणं इझी असतं.
त्यामध्ये तुम्हाला फारसे असे खूप महागातले पुस्तकं किंवा खूप असे मोठे क्लासेस वगैरे असं काही करण्याची गरज नसते. तुम्ही जितकं बेरेक्ट्सला घेऊन तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवाल, तितकं तुम्हाला ते इझी पडतं. आणि बेरेक्ट्स ही अशी गोष्ट आहे जी इझिली अवेलेबल आहे आणि त्यातल्या त्यात ती खूप स्वस्त मध्ये बाजारात मिळते. तर त्या गोष्टीला घेऊन तुम्ही जितका अभ्यास कराल तितकं तुमचं इझी होत जातं आणि तुम्हाला मदत मिळत जाते. सगळ्यात अवघड प्रश्न हा जजमेंट असतो. आणि जजमेंट रायटिंग जे असतं ते 20 मार्काचं असतं. 100 पैकी 20 मार्क जजमेंट रायटिंगला असतात. तर तो एक अवघड प्रश्न असतो. पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली आणि त्याचा व्यवस्थित सराव केला तर तुमचं होतं. जजमेंट रायटिंगमध्ये इम्पॉर्टंट टिप्स अशा असतात की तुम्ही जेव्हा फॅक्ट्स बघतात त्यावेळेला त्या फॅक्ट्स 2 ते 3 वेळा वाचा. त्या फॅक्ट्स वाचल्यानंतरून तुमच्या माइंडमध्ये तुम्ही इश्यूज तयार करा त्यावर. इश्यूज तयार केल्यानंतर तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित एव्हिडन्स अप्रिशिएट करा आणि तुमचं जजमेंट वेळेत पूर्ण करा. कारण काही लोक जे असतात ते जजमेंटलाच बराचसा वेळ लागून जातो. त्यामध्ये त्यांचा मग बाकीचा पेपर पूर्ण होत नाही. तर वेळ त्याला द्या, पण इतका पण वेळ नका देऊ की तुमचा पेपर अपुरा राहून जाईल. सर्व फारच आनंदी होते. त्यावेळेला माझ्या आईला आणि वडिलांना मी जेव्हा सांगितलं तर तेव्हा त्यांना विश्वासच होत नव्हता सगळ्यात पहिले तर. आणि दोघांचे डोळे पाणावले होते. आणि 4 वर्षापासनं जे मेहनत केलेली आहे ती कुठेतरी त्या कष्टाचं चीज झालं असं त्यांना त्यामुळे ते खूपच आनंदी होते. आणि तो एक्सपिरियन्स असा असतो की मी शब्दात सांगूच नाही शकत तो आनंद. अडचणीचा क्षण म्हणजे माझी जी फर्स्ट मेन्स होती 2022 सालीची मेन्स मी जी दिली होती त्यावेळेला एक्झाम लिहिताना परीक्षा देताना मला सिव्हिलच्या पेपरमध्ये जजमेंट रायटिंगच्या क्वेश्चनमध्ये मला थोडा प्रॉब्लेम आलेला. त्यामध्ये माझं फॅक्ट्स जे होते त्याच्यात कन्फ्युजन झालेलं आणि माझा अर्ध जजमेंट झाल्यानंतरून मला ते जाणवलं की आपलं काहीतरी चुकलंय. तर तो जो पॉइंट होता त्यावेळेला माझ्याकडे हार्डली 20 मिनिटं राहिलेले एक्झाम म्हणजे टाइम संपायला. आणि त्या 20 मिनिटात मला ते जजमेंट कसं बसं ते कम्प्लीट करायचं होतं. तर तो जो पॉइंट होता ते मी घाबरले होते. पण माझा पेपर मी पूर्ण केला होता. पण बाय अनफॉर्च्युनेटली मला त्याच्यामध्ये कमी मार्क पडले. आणि माझी सेकंड मेन्स त्या एका प्रश्नामुळे मी असं म्हणेल की माझी सेकंड मेन्स त्याच्यामुळे राहून गेली. आणि 2022च्या फायनल मेरिटवर त्याचा खूप प्रभाव पडला. आणि 4 मार्क कमी असल्यामुळे 2022 साली माझं त्याच्यात सिलेक्शन नाही झालं. तर तो एक पॉइंट होता जिथे मला अडचण आलेली. त्यासाठी मी एवढंच सांगेल की जो प्रश्न तुमच्या समोर येतो आहे तो नीट वाचा. त्याचं मनात एक 10 ते 20 सेकंडमध्ये किंवा जास्तीत जास्त 30 सेकंड्समध्ये तुम्ही एक आन्सरचा आराखडा तयार करा आणि मग तुम्ही ते उत्तर लिहायला सुरू करा. त्याच्याने असं होतं की तुमचा जो पुढे विचार करण्याचा वेळ आहे तो वाचतो. दुसरी गोष्ट म्हणजे पेपर सॉल्विंग करा. जितके पेपर तुमच्याकडनं सॉल्व्ह होतील तितके तुम्ही पेपर सॉल्व्ह करा. त्याचबरोबर जजमेंट रायटिंगची प्रॅक्टिस करा. एसे रायटिंगची प्रॅक्टिस करा. त्याने तुमचा वेळ पण वाचतो आणि तुम्हाला मार्क्सही चांगले मिळतात, ज्याने तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. अभ्यासाव्यतिरिक्त आवडतं छंद कोणता? अभ्यासाव्यतिरिक्त मला कुकिंग करायला आवडतं, गाणी ऐकायला आवडतात. असे आहेत. स्पोर्ट आवडतं? हो, आवडतं मला. बॅडमिंटन खेळते मी कधी-कधी.
पुढे जाऊन माझं एवढीच इच्छा आहे की मला चांगलं काम करायचंय आणि जितकं माझ्याकडनं होऊ शकेल तितकं मला माझ्या फील्डमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं. पर्सनॅलिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे. पर्सनॅलिटीचा प्रभाव असा पडतो की तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती वेळेनुसार ती म्हणजे त्याच्यात ग्रोथ होत जाते. तर जेव्हा तुम्ही ज्युडिशरीच्या अभ्यासाला लागतात त्यावेळेला तुमच्यामध्ये पेशन्स, ऑनेस्टी, त्याचबरोबर तुमचं बोलणं आणि तुमचं जे ॲनलायझिंग माइंड असतं ते तुमचं चांगल्या पद्धतीने ते घडत जातं. तर त्यामुळे पर्सनॅलिटी हा मेजर रोल प्ले करतं. विद्यार्थ्यांनी, माझं तरी असं मत आहे की जे कॉलेजचे दिवस असतात, जे LLBचे 3 वर्ष असो किंवा 5 वर्ष असो, त्यामध्ये अभ्यास हा त्यांचा चांगला असला पाहिजे. त्याचबरोबर त्यांना तेव्हापासूनच बेरॅक्टची सवय पाहिजे. दुसरं म्हणजे परीक्षा झाल्यानंतरून LLB कंप्लीट झाल्यानंतरून आता 3 वर्ष प्रॅक्टिसचा क्रायटेरिया कंपल्सरी झालेला आहे. तर त्यांनी प्रॅक्टिस ही मन लावून केली पाहिजे. कारण प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो त्यानंतरून आपल्याला जे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत कोर्टात असणारे ते आपल्याला समजतात आणि त्यामुळे त्याच्यावर आपण चांगलं डिसिजन घेऊ शकतो. तर माझं तर हेच मत असेल की ते 3 वर्षाची प्रॅक्टिस ती त्यांनी चांगली केली पाहिजे, मन लावून केली पाहिजे आणि सोबतच अभ्यासही सुरू ठेवला पाहिजे. जेणेकरून जेव्हा नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट येते तेव्हा ते परीक्षेला अपियर होऊ शकतात आणि एक्झाम क्रॅक करू शकतात.